चला विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेस आपण ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले पाठ केले होते. त्यामध्ये साइन थिटा, कॉस थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा, कॉट थिटा आणि टॅन थिटा आठवत असेल. 2/1, 3/1, 1/2, 1/3, 3/2 आणि 2/3 एवढं तुम्हाला पाठ करायचं होतं. त्याच्यानंतर आपल्याला साइन थिटाचे सर्व फॉर्म्युले म्हणजे साइन ते टॅनचे सर्व फॉर्म्युले आपण पाठ करणार होतो. त्यामध्ये आपण तुमच्या लक्षात येईल की साइन थिटा, कॉस थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा, कॉट थिटा आणि टॅन थिटा आपण काय केलं होतं, एका लाईनीत लिहिले होते. त्याच्यानंतर मी काढतो त्या ठिकाणी फॉर्म्युले जे आपण रायटिंग केले होते ते. त्यामध्ये आपण काय केलं होतं, नंतर साइन थिटा इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा, कोसेक थिटा इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा, कॉस थिटा इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा, सेक थिटा इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा, कॉट थिटा इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा, टॅन थिटा इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा, कॉट थिटा कॉस थिटा अपॉन साइन थिटा, साइन टॅन थिटा साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत 3. त्यामध्ये पहिली आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आहे. आपण त्या ठिकाणी 6.1 सुरुवात केली होती प्रॅक्टिसचे. त्यामध्ये पहिलं गणित आपण सोडवलं होतं. त्यामध्ये आयडेंटिटी वापरली होती ट्रिग्नोमेट्रिक मध्ये, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. आपण साइन थिटाची व्हॅल्यू दिली ती टाकली आणि त्याच्यावरून तुम्हाला आन्सर त्या ठिकाणी 7/24 आणि 24/25 भेटतात. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा भाग आहे सेकंड गणित. टॅन थिटा इक्वल टू 3/4 दिलंय आणि सेक थिटा आणि काय काढायचंय, कॉस थिटा. फॉर्म्युला अप्लाय केला, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. पाठच पाहिजे तुम्हाला हे सगळे. जर तुम्ही व्यवस्थित पाठांतर केले तर ही फॉर्म्युले सोपे आहेत आणि मगच तुम्ही गणित सोडू शकाल. एखादा मुलगा बोलला की मला हे गणित येत नाही, तर याचं कारण फॉर्म्युले पाठ नसणे. पुढचं आपण गणित सोडवलं तर त्यामध्ये त्या ठिकाणी तिसरं गणित होतं. कॉट थिटा दिला 40/9 आणि कोसेक थिटा आणि काय काढायचंय, साइन थिटा. त्या ठिकाणी कॉट थिटाची किंमत आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वर वापरली, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. त्याच्यावरून कोसेक थिटा भेटतो 41/9 आणि साइन थिटा फॉर्म्युला काय, 1 अपॉन कोसेक थिटा, म्हणजे साइन थिटा इक्वल टू 1/41/9 म्हणजे क्रॉस आपण त्याला काय केलं, अपोजिट केला, तर काय तर 9/41. त्याच्यानंतर आपण 4 नंबर सोडवलं तर त्यात पार्ट तयार केला. पहिला 5 सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा, याला सोडवलं तर याची किंमत टॅन थिटा आहे 12/5. ही आयडेंटिटी मध्ये वापरलं तर आपल्याला काय येतं, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, म्हणजे सेक थिटाची व्हॅल्यू किती येते, 13/5. या सेक थिटावरून आपण काय काढलं, कॉस थिटा, कॉस थिटा 1/सेक थिटा, म्हणजे कॉस थिटा किती येतं 5/13 आणि कॉस थिटावरून आपण काय काढलं, साइन थिटा. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 याचा वापर करून आपण त्या ठिकाणी काय केलं, व्हॅल्यूज काढल्या. आता आपण पुढच्या गणिताकडे वळूया. गणित क्रमांक 5. बघा, लक्ष द्या. आता या गणितामध्ये जर तुम्ही नीट बघितलं गणित क्रमांक 5 मध्ये, तर असं मी तुम्हाला हायलाइट करून दाखवतो. टॅन थिटा दिलाय त्यांनी आणि तुम्हाला साइन थिटा प्लस कोसेक थिटा अपॉन सेक थिटा प्लस साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा फाइंड आउट करायचंय. गणित अतिशय सोपं आहे. फक्त तुम्हाला मी याचे काही पार्ट सांगतो, तेवढे मात्र समजून घ्या. आता यामध्ये मी थोडेसे भाग करून ठेवतो समोर, कारण आपल्याला त्या ठिकाणी या साइन थिटा, कॉस थिटा, सेक थिटा आणि कोसेक थिटा यांच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. म्हणून आपण पहिले त्या किमती काढूया आणि मग नंतर शेवटी आपण त्या व्हॅल्यूज टाकून त्याचा आन्सर काय येतं तिकडे चेक करूया. पहिलं मी सांगतो तिकडे लक्ष द्या. आता गणितांकडे, हे गणित थोडीशी नीट समजून घ्या. थोडासा भाग आपल्याला आता समजून घेण्यातलाच आहे. फॉर्म्युले पाठ जर केले तर तुम्हाला ह्या अडचणी येणार नाहीत. फर्स्ट लक्षात घ्या, याच्यात मी 2 पॉईंट क्रिएट करतो. सेकंड, इथे थर्ड आणि इथे फोर्थ, असे 4 पॉईंट करतो. कारण साइन थिटा, कॉस थिटा, सेक थिटा, कोसेक थिटा आपल्याला या व्हॅल्यूज काय करायच्या, फाइंड आउट करायच्या. पहिलं लक्षात घ्या, टॅन थिटा याची व्हॅल्यू दिले 1, पण जेवढा टॅन थिटा आहे तेवढाच पण कॉट थिटा येईल. कारण का, कॉट थिटाचा फॉर्म्युला काय, बघा मी इकडे लिहितो सेकंड. कॉट थिटा पण आपण 1च लिहू शकतो का, तर कॉट थिटा काय 1/टॅन थिटा,
आणि 1/1 म्हणजेच काय येईल 1, म्हणजे दोघांच्या पण व्हॅल्यू 1 येतील. हे तुम्हाला माहित पाहिजे याच्यात, तर गणित सोपं आहे. बघा कॉट थिटाची व्हॅल्यू किती आहे 1. का तर टॅन थिटावरून आपण काय काढू शकतो कॉट थिटा. जर कळत नसेल तर बाजूला फॉर्म्युला बघा, टॅन थिटा इक्वल टू 1 काय कॉट थिटा आहे, किंवा कॉट थिटा इक्वल टू 1 काय टॅन थिटा, म्हणजेच 1/1 म्हणजेच किती 1. याचा अर्थ कॉट थिटाची व्हॅल्यू सुद्धा किती येते 1च येते. आता आपण काय करूया, याच्यामध्ये किमती टाकूया, म्हणजे आयडेंटिटी वापरायची. आता बघा लक्ष द्या, आता आपण वापरूया ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. बघा आता ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आपल्याला इथे पण वापरायची, मी इथे पण लिहून ठेवतो ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. ज्या आयडेंटिटी आहेत ज्याच्या आहेत त्याच वापरा, दुसऱ्या वापरू नका. बघा आता मी ते या ठिकाणी आयडेंटिटी वापरतो. आता आयडेंटिटी बघा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय सेक स्क्वेअर थिटा, आठवलं असेल तुम्हाला. आणि इथे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू काय कोसेक स्क्वेअर थिटा. आता किती टाकूया, इथे 1 प्लस हा पण काय होईल 1चा स्क्वेअर इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. याचा अर्थ सेक स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 + 1 म्हणजेच किती येतील 2. मग सेक थिटा इक्वल टू किती √2, त्याचं वर्गमुळात 2 करावं लागेल, म्हणजे सेक थिटाची व्हॅल्यू काय भेटली √2. आता सेम आपल्याला 1 प्लस इथे पण काय येईल 1 स्क्वेअर इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा, म्हणजेच इथे 1 + 1 झालं, याचा अर्थ कोसेक स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 + 1 म्हणजेच किती येतील 2, म्हणजेच कोसेक थिटा इक्वल टू पण किती √2. हे पण याची पण व्हॅल्यू काय √2. बघा आता लक्ष द्या, याच्यामध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं तर आता आपण कोसेक सेक थिटा आणि कोसेक थिटावरून आपण काही व्हॅल्यूज काढू शकतो फॉर्म्युला वापरून. बघा आता मी काय करतो, इथे फॉर्म्युला वापरतो, कोणता कॉस थिटाचा. कॉस थिटा काय 1/सेक थिटा, याचा अर्थ 1/√2. याचा अर्थ कॉस थिटाची व्हॅल्यू काय भेटली 1/√2. हे फॉर्म्युला आपण पाठ करायला पाहिजे. नंतर साइन थिटाचा फॉर्म्युला, साइन थिटा काय 1/कोसेक थिटा, याचा अर्थ 1/√2. ही झाली साइन थिटाची व्हॅल्यू. बघा अशा प्रकारे आपल्याला 4 व्हॅल्यूज पूर्ण फाइंड आउट करायचे. 4 कोणत्या कोणत्या, पहिला सेक थिटाची व्हॅल्यू किती भेटली √2, नंतर कोसेक थिटा किती √2, कॉस थिटा हा किती भेटला आपल्याला 1/√2, आणि साइन थिटा किती 1/√2. आता या 4 किमतींचा वापर करून आपल्याला त्या ठिकाणी जो क्वेश्चन आहे तो सोडवायचा आहे. आता बघू आपण क्वेश्चन काय होता आणि आन्सर काय होता, आता चेक करूया. इथे आपण काय करूया पुढचा, आता हे 4 भाग भेटले आपल्याला. आता याच्या खाली आपण 4 पॉईंट झाले, आता 5व्या पॉईंटला आन्सर येईल. बघा 5वा पॉईंट आपल्याला काय काय विचारले ते बघा. त्यांनी विचारले साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन बघा सेक थिटा प्लस कोसेक थिटा, याची व्हॅल्यू काढायची. आपल्याला साइन थिटा किती आहे 1/√2, किमती टाकूया 1/√2 प्लस आपण किती आहे 1/√2 भागिले हा किती आहे √2 प्लस √2, हे दोन्ही सेम आहे. याचा अर्थ वरती आपण काय करू शकतो, छेद सेम आहे, म्हणजे 1 + 1 किती होतील 2 भागिले वर्गमुळात 2 भागिले, लक्षात घ्या वरती काय होईल बेरीज होईल, आणि इथे 2 वर्गमुळात 2 होते. याला छेद 1 मानायचा. तुम्हाला माहिती आहे की गुणाकारामध्ये म्हणजे 2 भागिले वर्गमुळात 2 गुणिले, हे उलट लिहायचे इनव्हर्सली प्रोपोर्शनल गुणाकारात आणायचे, म्हणजेच यातला हा 2 गेला, हे 2 गेले, म्हणजेच काय 1 भागिले वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 आहे. याचा अर्थ 1 भागिले वर्गमुळात किती येतील 4, म्हणजेच याची व्हॅल्यू येईल 1/4.
म्हणजे साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन काय येतो सेक थिटा प्लस कोसेक थिटा, याची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 1/√2 सॉरी 1/2. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचे व्हॅल्यूज फाइंड आउट करायची आहे. त्यांनी दिलेलेच आपण शोधायचे, जे दिले तेच आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. लक्ष द्या, यामध्ये पुन्हा एकदा सांगतो ऐका गणित. टॅन थिटा 1 दिलाय तर कॉट थिटा पण काय 1 येईल. आयडेंटिटी वापरली, टॅन थिटाची काय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, म्हणजे 1 प्लस 1 किती येतील 2, वर्गमुळात 2 झाले. कॉट थिटाची आयडेंटिटी काय 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा, याच्यावरून कोसेक थिटा किती भेटतो √2. कॉस थिटा काय व्हॅल्यू आहे 1/सेक थिटा, किमती टाकल्या तर 1/√2. साइन थिटा काय 1/√2, किमती टाकल्या 1/√2 प्लस 1/√2. याच्यामध्ये इथे हा बेस सेम असल्यामुळे आपण त्या ठिकाणी काय करू शकतो ऍडिशन, म्हणजे √2 आणि √2 सेम आहे त्यामुळे आपण ऍडिशन केली. तसेच खाली √2 प्लस √2 2 √2 झाले. इथे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल करताना उलट लिहायचे आणि त्या पद्धतीने उलट लिहिल्यानंतर तुम्हाला आन्सर येतं 1/2. आता पुढे 6 नंबर प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले सर्व फॉर्म्युले माहीत पाहिजेत. आता मी काय करतो, इथे आपण फॉर्म्युल्यांसाठी एक पेज आणतो, मी 6 नंबरच्या आधी आणून ठेवतो. इथं 6 आहे, इथे पेज आणतो मी. बघा फॉर्म्युले आपण तयार करू, आधी केलेलेच लक्षात ठेवा. पाठांतर काय काय पाहिजे फॉर्म्युले समजून घ्या. पहिला फॉर्म्युला आपल्याला काय काय ते तुम्हाला मी पुन्हा एकदा रिकॉल करून देतो, म्हणजे काय होईल आपल्याला प्रूफ सोडवताना तुम्हाला अडचणी येणार नाहीत. बऱ्याच वेळेला फॉर्म्युले पाठ नसल्यामुळे अडचण येते. पहिला फॉर्म्युला बघा, आपण जे पाठ केले तेच आहेत. साइन थिटा इक्वल टू 1 काय कोसेक थिटा. सेकंड फॉर्म्युला काय कोसेक थिटा इक्वल टू 1/साइन थिटा. थर्ड कॉस थिटा इक्वल टू 1/सेक थिटा. मग सेक थिटा इक्वल टू 1 काय कॉस थिटा. 4 टॅन थिटा इक्वल टू 1 काय कॉट थिटा. रायटिंग करून ठेवा. मग कॉट थिटा इक्वल टू 1 काय टॅन थिटा. आता 6 नंबर आहे का, कॉट थिटाचा अजून एक आहे काय कॉस थिटा अपॉन साइन थिटा. आणि टॅन थिटाचा अजून एक फॉर्म्युला आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बघा हे लक्षात ठेवा. आता आयडेंटिटीज 3 आहेत. आयडेंटिटीज काय काय आहेत बघा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 प्लस काय कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक, कॉट आहे म्हणून कोसेक स्क्वेअर थिटा लक्षात ठेवा. आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा असेल तर काय येतं सेक स्क्वेअर थिटा. आता काही फॉर्म्युले अजून आहेत बघा, का जर माहित नसतील तर रायटिंग करून ठेवा. आता मी जे सांगतो ते महत्वाचे आहेत बघा. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर जर असेल तर फॉर्म्युला काय येतो ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. बघा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर फॉर्म्युला काय येतो ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता पुढचं बघा, जर का ए प्लस बी आणि ए मायनस बी असेल तर फॉर्म्युला काय येतो ए स्क्वेअर, किंवा परत उलट सांगतो लक्षात द्या पहिले, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असा फॉर्म्युला असेल तर एका कंसात बेरीज करायची, दुसऱ्या कंसात वजाबाकी. जर का ए प्लस बी आणि ए मायनस बी असा फॉर्म्युला असेल तर हा कसा लिहायचा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. पण जर का सेम असतील म्हणजे ए प्लस बी असेल आणि हा पण ए प्लस बी असेल तर हा फॉर्म्युला कसा येतो ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आणि इकडे जर का हा ए मायनस बी असेल आणि हा पण ए मायनस बी असेल तर हा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर लिहायचा. बघा हे फॉर्म्युले तुम्हाला प्रूफ मध्ये वापरायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत. गणितांच्या वेळेस तुम्हाला याच्यामध्ये आयडेंटिटीज हे जर तुम्ही पाठ केले व्यवस्थित, कोणताही फॉर्म्युला तुम्हाला कधी पण सांगता आला पाहिजे.
आयडेंटिटीज असेल किंवा कुठल्या असेल, तर तुम्ही जर त्या ठिकाणी परत सांगू शकलात परफेक्ट, तर मात्र तुम्हाला त्याच्यात अडचण येणार नाही. म्हणून सांगतो तसं लक्षात ठेवा, फॉर्म्युले नीट पाठ करायचे. आयडेंटिटीज किती आहेत? 3 आहेत. फॉर्म्युला किती आहेत टोटल? तसं पाहिलं तर बघा, 1 2 3 4 5, इथे 5 आहे, हा 6, हा 7 आणि हा 8. टोटल फॉर्म्युले 8 आहेत. sin theta equal to 1 upon cosec theta, cosec theta equal to 1 upon sin theta, cos theta equal to 1 upon sec theta, sec theta equal to 1 upon cos theta, cot theta equal to 1 upon tan theta, tan theta equal to 1 upon cot theta, cot theta cos theta upon sin theta, tan theta sin theta upon cos theta. इथे आपण आधी tan घेतलं, आधी cot घेतलं. आपण लक्षात ठेवा, जसं आपलं पाठांतर आहे तसंच ठेवा. नंतर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. आयडेंटिटीज फॉर्म्युले आहेत अल्जेब्राचे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहित पाहिजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. जर ए प्लस बी असेल तर आपल्याला फॉर्म्युला कसा रायटिंग करायचा हे समजलं पाहिजे. आता आपण प्रूफ कडे वळूया. बघा, प्रूफ सोडवताना काळजी घ्यायची की मी सांगतो त्या स्टेप लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला असं होतं की मुलांना प्रश्न पडतो की इथे कोणती स्टेप वापरायची, तर ती परफेक्ट स्टेप असते, ती वापरली तरच उत्तर येतं, नाही तर मग चुकतं त्याच्यामध्ये. याच्यामध्ये LHS आणि RHS असे 2 भाग आहेत. बघा का, लक्ष द्या. मी याचे 2 भाग करून ठेवतो आधीच. पहिला आपण किती नंबर सोडवते? पहिलं गणित, 6व्यातला पहिलं. त्याला काय करतो, हायलाइट करून ठेवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे गणित आहे. आता फर्स्ट मध्ये बघूया आपण. फर्स्ट गणित, प्रत्येकाने प्रत्येक स्टेप समजून घ्या. बघा, याच्यामध्ये गणित रायटिंग करतो मी. पहिले गणित रायटिंग करून घ्यायचं. साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा इक्वल टू, आपल्याला काय करायचंय त्या ठिकाणी सेक थीटा आणायचंय, लक्षात ठेवा. म्हणून मी त्याला वेगळ्या रंगात लिहून ठेवतो. आपल्याला आन्सर जे पाहिजे ते सेक थीटा. आता याच्यात हा झाला LHS लेफ्ट हँड साइड आणि ही झाली RHS. तर तुम्ही कोणतं पण एक घेऊन त्या ठिकाणी प्रूव्ह करू शकता. आपण शक्यतो लक्षात ठेवा, LHS घेऊनच RHS प्रूव्ह करायचं. बऱ्याच वेळेला असं होतं की मुलं RHS घेऊन LHS प्रूव्ह करायला जातात, मग गोंधळ होतो. थोडंसं नीट समजून घ्या. पहिला LHS बघा, काय? साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा आहे. आता बघा, हा लक्ष द्या, इथे अपॉन 1 करायचा, क्रॉस मल्टिप्लाय. मग काय क्रॉस मल्टिप्लाय? साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा आहे. हा, इकडे क्रॉस मल्टिप्लाय केलं बघा का, क्रॉस मल्टिप्लाय करू आपण. साइन स्क्वेअर थीटा प्लस हा काय होईल, कॉस स्क्वेअर थीटा अपॉन मल्टिप्लाय मध्ये काय, कॉस थीटा. आता आयडेंटिटी एक ही वापरायची याच्यात. आयडेंटिटी काय आहे बघा, याची आयडेंटिटी साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. म्हणजे मी साइन स्क्वेअर थीटा जो आहे त्याच्याऐवजी साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा याच्याऐवजी मी काय लिहू शकतो, 1. म्हणून आपण तिथे ती व्हॅल्यू टाकूया. बघा, 1 अपॉन काय, कॉस थीटा. थोडंसं डार्क घेतलं मी, आपल्याला काय येईल, 1 अपॉन कॉस थीटा. मग आता 1 अपॉन कॉस थीटा ही कशाची व्हॅल्यू आहे बघा का, ही कशाची, सेक थीटाची. याचा अर्थ याचं उत्तर काय येईल, सेक थीटा. तर अशा प्रकारे आपल्याला काय प्रूव्ह होतं, RHS. म्हणून LHS इक्वल टू RHS, दोन्ही सेम होतील. काय येईल, साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा इक्वल टू सेक थीटा. झालं. म्हणजे प्रूव्ह करताना तुम्हाला काय करायचं, साध्या स्टेप वापरायच्या. पण याच्यात लक्षात ठेवा की याच्यात तुम्ही काय काय वापरलं हे पण तुमच्या लक्षात पाहिजे. सर्वात पहिला आपण काय केलं, अपॉन 1 करून क्रॉस मल्टिप्लाय केलं. पहिले आयडेंटिटी वापरली, कोणती, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. त्याच्यानंतर आपण काय केलं, त्या ठिकाणी आयडेंटिटी वापरून झाल्यानंतर
आपण काय वापरला फॉर्म्युला 1 कॉस थिटाचा. तो फॉर्म्युला काय 1 सेक थिटा. अशा प्रकारे पहिला आपल्याला काय होतं प्रूव्ह होतं. रायटिंग करून घ्या. तुम्हाला मी मुद्दाम रायटिंगसाठी थोडासा वेळ देत असतो म्हणून थोडं स्लो आहे हे. प्रूव्ह झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा हे लिहायचं आहे. प्रत्येक गणितामध्ये ही रायटिंग करता आली पाहिजे तुम्हाला. हे झालं फर्स्ट. आता आपण सेकंड गणिताकडे वळूया. सेकंड मी पेज क्रिएट करतो अजून इथे पेज कमी पडेल. थर्ड आहे इथे म्हणजे याच्यातच सेकंड आहे आपल्याला. याचाच प्रश्न कॉपी करूया. इथे आणतो मी पेज. ते काही फार कठीण नाही होईल लगेच. लक्ष द्या. आता आपण सेकंड गणिताकडे वळूया. सेकंड गणित काय समजून घ्या. यामध्ये मी तुम्हाला हायलाइट करून दाखवतो. कॉस स्क्वेअर थिटा प्लस 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. आता याच्यात आपल्याला LHS आणि RHS या दोन गोष्टी लक्षात ठेवा. हा काय LHS परत लिहायचं आहे ह्या आणि हा काय RHS. आपल्याला LHS घ्यायचं आहे पहिले म्हणून मी LHS घेतो. मी आता प्रश्न नाही लिहित, तुम्ही प्रश्न लिहित चला प्रत्येक वेळेस. आता बघा LHS थोडस जास्त डार्क आहे कमी करतो. LHS मध्ये बघा काय कॉस स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा ही व्हॅल्यू आहे. आता याच्यात आयडेंटिटी दिसते तुम्हाला काय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, पण ती लिहायची बाजूला. म्हणजे आयडेंटिटी नेमकी काय ही रायटिंग करायची. आयडेंटिटी काय बघू आपण. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे मी ते कॉस स्क्वेअर थिटा इंटू याची व्हॅल्यू काय लिहू शकतो सेक स्क्वेअर थिटा. परत आता लक्षात घ्या पुढचा पॉइंट. आता याच्यामध्ये सेक थिटाची व्हॅल्यू काय येईल 1 कॉस थिटा, पण इथे स्क्वेअर येते इथे पण काय होईल स्क्वेअर येईल फॉर्म्युला. म्हणजे मी ते काय लिहू शकतो बघा कॉस स्क्वेअर थिटा इंटू याची व्हॅल्यू काय लिहू शकतो 1 कॉस स्क्वेअर थिटा. मग आता याच्यात कॉस स्क्वेअर थिटा गेलं म्हणजे किती उरले 1 आणि हे काय RHS. therefore LHS इक्वल टू RHS आणि म्हणून कॉस स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 झालं. तुम्हाला वाटेल की हे गणित कशी आहेत तर तुम्ही फॉर्म्युला पाठ करा आणि नंतर सोडून बघा, मग तुम्हाला सोपे जातील. कारण याच्यात सगळ्यात मेजर प्रॉब्लेम फॉर्म्युले पाठ नसते. फॉर्म्युला कुठे कसा वापरायचा हे त्या वेळेस तुम्हाला सुचेलच, पण तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म्युले परफेक्ट पाठांतर हवेत. बघा पुन्हा एकदा कॉस स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आहे. आपल्याला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा ही काय आयडेंटिटी आहे, ती काय सेक स्क्वेअर थिटा. म्हणून आपण काय केलं त्याची व्हॅल्यू टाकली 1 कॉस स्क्वेअर थिटा. नंतर आपण त्या ठिकाणी किंमत केली तर त्याची व्हॅल्यू काय येते 1 येते. सेक थिटाचा फॉर्म्युला काय 1 कॉस थिटा, तो आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. पुढचं आता आपण पुढचं किती नंबरचं गणित आहे 3 नंबर, त्याच्याकडे लक्ष द्या. मी हायलाइट करतो 3 नंबरच्या गणिताला. बघा 3 नंबरच्या गणितामध्ये आता आपण ते अल्जेब्राचे जे पॉइंट होते ना त्याचा वापर करायचा आपल्याला. पण त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले आपण गणित पण रायटिंग करून घेऊया बाजूला. काय गणित बघा थर्ड नंबर. इन स्क्वेअर रूट 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा इक्वल टू सेक थिटा मायनस टॅन थिटा. आता इथे समजून घ्या का थोडंसं. मी थोडासा रंग वापरतो म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी LHS पहिला LHS घ्यायचं आहे आपल्याला. LHS घेऊया. LHS काय रायटिंग करून घ्या. माझ्या बरोबरच घ्या रायटिंग म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. आता ना इथे थोडंसं समजून घ्या. अशी दोन गणित आहेत बरं का याच्यात, तुम्हाला यामध्ये सोडवण्यासारखी ही दोन आहेत.
हे बघा, मी याला ए प्लस बी म्हणतो बघा, आणि हा वरती जो आहे ना तो आहे ए मायनस बी. हे रफ काम आहे आता, लाल रंगात जे आहे ते रायटिंग करू नका, पेन्सिलने लिहून ठेवा तुम्हाला कळत नसेल तर. मग याला मल्टिप्लाय जर मी ए मायनस बी केला तर फॉर्म्युला काय येईल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणि याला जर मी मल्टिप्लाय ए मायनस बी जर म्हणजे सेम करायचा ए मायनस बी, तर याचं काय येईल, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर होईल बघा. म्हणून मी इथे 2 भाग करून ठेवतो तसे पुढच्या पार्टसाठी. बघा इकडे इन स्क्वेअर रूट मी काय करतो आता, 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा, याला मल्टिप्लाय 1 मायनस साइन थिटाच घेतो, म्हणजे बेसचा अपोजिट. लक्षात ठेवा. आता इथे 1 मायनस साइन थिटा घेतल्यामुळे काय होईल लक्षात द्या का जरा, रेषा इथे वाढवतो मी बघा. आता इथे काय होईल, हा ए प्लस बी झाला, 1 प्लस साइन थिटा वरती लिहून दाखवले बघा फॉर्म्युले. तसा हा ए मायनस बी झाला, म्हणजे मी इक्वल टू, इथे काय येईल बघा का, नीट लक्ष द्या आता. हा वरती काय होईल, 1 मायनस साइन थिटा त्याचा स्क्वेअर येईल भागिले बघा ए प्लस बी, ए मायनस बी, ए मायनस बी, आणि भागिले हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, 1 स्क्वेअरचा 1च येईल ना, 1 स्क्वेअर, आणि मायनस हा काय येईल साइन स्क्वेअर थिटा. बघा हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर झाला. मग आता इक्वल टू, आता नीट लक्ष द्या, आयडेंटिटी काय, आयडेंटिटी आपण वापरूया. हा इथे 1 मायनस साइन थिटा त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे अपॉन काय 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. याची आयडेंटिटी काय आहे ते बघू, आपण चेक करूया. बघा आयडेंटिटी, आयडेंटिटी काय सांगते, साइन स्क्वेअर थिटा. थोडस भाग इकडे मी मोठा करतो, लक्ष द्या, इथे घेऊया आता. हा आयडेंटिटी काय सांगते, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आहे. हा पण आपल्याला इथे 1 मायनस साइन पाहिजे, म्हणजे हा साइन तिकडे पाठवायचा आहे. याचा अर्थ कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस काय साइन स्क्वेअर थिटा. बघा म्हणजे आपल्याला 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, कॉस स्क्वेअर थिटा. मग मी इथे मी लिहितो कॉस स्क्वेअर थिटा. आता सगळ्यांचं स्क्वेअर रूट, इथे जर स्क्वेअर रूट काढलं, हा स्क्वेअर रूट काढला तर हा पण स्क्वेअर जातो, हा पण स्क्वेअर जातो. याचा अर्थ काय काय उरेल, 1 मायनस साइन थिटा अपॉन काय उरेल, कॉस थिटा. बघा लक्ष द्या, एक मिनिट बघा. आता इथे आपण काय घेतला, स्क्वेअर रूट काढले, तर त्यांचं आपल्याला 1 मायनस साइन थिटा अपॉन काय उरेल, कॉस थिटा. हा दोघांना भागाकारात येईल, म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन काय येईल, कॉस थिटा. आता किमती लक्षात घ्या, आपण फॉर्म्युले पाठ आहेत ते बघूया. त्यामध्ये 1 अपॉन कॉस थिटा ही कोणाची किंमत आहे, सेक थिटा इक्वल टू काय 1 अपॉन कॉस थिटा. लक्षात ठेवा, हे फॉर्म्युले पाठ पाहिजे सर्व. आणि टॅन थिटाची व्हॅल्यू काय, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे मी याच्याऐवजी 1 अपॉन कॉस थिटाच्या ऐवजी काय लिहू शकतो, सेक थिटा, आणि मायनस काय येईल टॅन थिटा. हा झाला RHS. म्हणजेच LHS इक्वल टू काय RHS. आणि आपण काय लिहू शकतो, स्क्वेअर रूट जो दिलाय काय तो 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस काय तो साइन थिटा इक्वल टू काय सेक थिटा मायनस टॅन थिटा. बघा किती सोपे, क्विक. तुम्ही जर नीट समजून घेतले आणि पॉईंट टू पॉईंट जर सोडवले तर हे गणित सगळेच सोपे. पुन्हा एकदा लक्ष द्या, मी सांगतो तसं. 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा इक्वल टू काय दाखवायचे, सेक थिटा मायनस टॅन थिटा. LHS काय येईल, 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. हा ए मायनस बी, हा ए प्लस बी आहे. जर बेसला आपण ए मायनस बी ने गुणलं तर फॉर्म्युला कसा करता येईल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणून आपण तसं करूया. मग 1 आपण काय केलं, 1 मायनस साइन थिटाने गुणाकार केला.
तर वरती 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर आणि अपॉन 1 स्क्वेअर 1 येईल आणि साइन स्क्वेअर थिटा. पण आयडेंटिटी काय सांगते की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. मग आपण कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय करू शकतो, साइन तिकडे पाठवूया 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. याचा अर्थ ही 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाची किंमत काय येईल, कॉस स्क्वेअर थिटा. स्क्वेअर रूट काढलं तर ते दोन्ही स्क्वेअर जातील, म्हणजे काय होईल 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा, म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. याचा अर्थ 1 अपॉन कॉस थिटा ही कोणाची किंमत आहे, सेक थिटा, आणि 1 साइन थिटा अपॉन कॉस थिटा ही कोणाची किंमत आहे, टॅन थिटा. आपण ती किंमत याच्यामध्ये टाकली. बघा इतके सोपे गणित आहे. पुढच्या गणिताकडे वळूया. 4 नंबरचं गणित. जेवढे होतील आपण तेवढे घेऊया लेक्चरमध्ये. बघा आता 4 नंबरच्या गणितामध्ये थोडंसं आपण लक्ष द्या. LHS आणि RHS थोडं हायलाइट करतो मी. 4 नंबरचं गणित काय, सेक थिटा मायनस कॉस थिटा इन ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट काय, कॉट थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू, आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, टॅन थिटा आणि सेक थिटा. आता मी इथेच LHS आणि RHS रायटिंग करून ठेवतो. बघा काय काय रायटिंग करतो मी, LHS आणि RHS. म्हणजे हा काय LHS आणि हा काय RHS. आपल्याला LHS वरून काय प्रूव्ह करायचंय, RHS. मी 2 भाग करून ठेवतो, म्हणजे आपल्याला काय होईल, एकाच पेजवरती हे गणित आणता येईल. थोडंसं पेन थोडा बारीक घेतो मी, लक्ष द्या. LHS काय, सेक थिटा मायनस कॉस थिटा सेकंड ब्रॅकेट कॉट थिटा प्लस काय, टॅन थिटा. बघा काय, लक्ष द्या. आता याच्यात फॉर्म्युला कोणते कोणते वापरायचे, तर पहिला सेक थिटाचा फॉर्म्युला वापरूया. काय, 1 अपॉन कॉस थिटा, आणि सेकंड कॉट थिटा. बघा का, कॉट थिटा आणि टॅन थिटा आपल्याला हे दोन्ही वापरायचे. कॉट थिटाचा फॉर्म्युला काय, कॉस थिटा अपॉन साइन थिटा, आणि टॅन थिटाचा फॉर्म्युला काय, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग आता याच्यातल्या कोणत्या कोणत्या किमती घ्यायच्या ते पण तुम्हाला दाखवून ठेवतो. सेक थिटाची बदलायची, कॉट थिटा आणि टॅन थिटा याच किमती बदलायच्या, दुसऱ्या बदलायच्या नाही का. तर आता तुम्ही समजा कॉट थिटाची व्हॅल्यू 1 अपॉन टॅन थिटा घेतली आणि टॅन थिटाची 1 अपॉन कॉट थिटा घेतली, तर शेवटी काय होईल, तुम्हाला आन्सर येणारच नाही. आणि म्हणून जसं दिलंय तसंच आपण काय करायचंय, सोडवायचंय. आता किमती टाकतो मी. बघा किमती टाकताना काळजी घ्या. बघा सेक थिटाची व्हॅल्यू काय होती, 1 अपॉन त्या ठिकाणी कॉस थिटा मायनस कॉस थिटा आहे तसंच ठेवा. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा भागिले काय, साइन थिटा प्लस साइन थिटा भागिले कॉस थिटा. आता याला आपण 1 करून क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊया, म्हणजे काय 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन काय, कॉस थिटा. बघा पहिला ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेटमध्ये क्रॉस करा, कॉस स्क्वेअर थिटा प्लस काय, साइन स्क्वेअर थिटा अपॉन या दोघांचा गुणाकार साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता इथे नीट लक्ष द्या का. आता आयडेंटिटीचा वापर करू याच्यामध्ये. आयडेंटिटी जर तुम्हाला समजली तरच त्या ठिकाणी काय होईल, गणित सोपं जाईल. मी आयडेंटिटी दाखवतो तुम्हाला सोडून समोर. बघा लक्ष द्या. आयडेंटिटी काय सांगते की, पुढे घ्यायचं हे लक्षात ठेवा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आहे, जे आपल्याला इथे वापरायचे. आणि इकडे बघा 1, याच्यात जर नीट बघितलं ना, निरीक्षण करून बघा, इथे 1 मायनस काय, कॉस स्क्वेअर थिटा आहे, म्हणजे आपल्याला कॉस तिकडे पाठवूया तर काय होईल, 1 मायनस होईल, म्हणजेच आपल्याला इथे साइन थिटाची किंमत भेटते. लक्ष द्या, म्हणजे साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे आपल्याला या दोन व्हॅल्यूज वापरायचे आहेत याच्यामध्ये. कोणती, ही 1 साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, आणि ही साइन स्क्वेअर थिटा ही आपल्याला इथे वापरायची. किमती टाकूया, बघू बरं काय काय येतं. लक्ष द्या, प्रूफ बरोबर येतात, फक्त काय करायचे, सोडवत जायचे. आता 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय, साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा मल्टिप्लाय, इथे 1 येईल व्हॅल्यू, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय 1 आहे, आणि साइन थिटा इंटू काय, कॉस थिटा. आता याच्यामध्ये बघा साइन थिटा हा 1
आणि यातला एक साइन थिटा जाईल, म्हणजे काय काय उरतं, इकडेच घेतलंय मी बघा बाजूला, म्हणजे काय उरेल साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू 1 अपॉन काय उरेल कॉस थिटा. लक्षात घ्या. आता साइन थिटा अपॉन काय कॉस थिटा, ही कशाची व्हॅल्यू आहे, टॅन थिटा. आणि सेक थिटाची व्हॅल्यू काय 1 अपॉन कॉस थिटा. म्हणजेच मी इथे साइन थिटा अपॉन कॉस थिटाच्या ऐवजी काय लिहू शकतो, टॅन थिटा इनटू काय सेक थिटा. बघा हा झाला आपला RHS. म्हणजेच LHS इक्वल टू RHS. आपण काय लिहू शकतो, सेक थिटा मायनस कॉस थिटा इन ब्रॅकेट कॉट थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू काय टॅन थिटा इंटू सेक थिटा. तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे, ही गणितं पूर्ण करायची आहेत. आता आपण हे गणित जरा नीट लक्ष द्या, जसं दिलंय तसं तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं, रायटिंग केल्यावरतीच हे गणित कळेल. सेक थिटाची व्हॅल्यू कॉट थिटा आणि टॅन थिटा टाकायच्या, नंतर क्रॉस मल्टिप्लाय करायचं, आयडेंटिटी वापरायची कोणती, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. मग तोच कॉस स्क्वेअर थिटा तिकडे पाठवला तर साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा येईल. म्हणजे साइन स्क्वेअर थिटा आपण कॉस थिटा इंटू 1 आपण साइन थिटा इंटू काय तो कॉस थिटा. मग आपण त्या ठिकाणी एक साइन थिटा गेलं म्हणजे काय होतं, साइन थिटा आपण कॉस थिटा इंटू 1 आपण कॉस थिटा, म्हणजे टॅन थिटा इंटू काय तर सेक थिटा. आता आपण लास्ट गणित बघूया या सेशन मधलं, बाकीचे आपण पुढच्या सेशनला बघूया. लास्ट गणित काय समजून घ्या. पाय कॉट थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू कॉसेक थिटा इंटू सेक थिटा. आता याच्यामध्ये मी इथेच LHS आणि RHS रायटिंग करतो. हा आहे LHS आणि हा आहे RHS. आपल्याला काय घ्यायचं आहे, पहिला LHS. मग आपण LHS राईट करूया इक्वल टू काय येतं, कॉट थिटा प्लस टॅन थिटा. मग आता कॉट थिटाची किंमत काय बघा, कॉस थिटा अपॉन साइन थिटा आणि टॅन थिटाची व्हॅल्यू काय येते, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग याच्यामध्ये आपण किमती टाकूया, ज्या किमती आहेत त्याच टाकायच्या. बघा कॉट थिटाची व्हॅल्यू काय येते, कॉस थिटा अपॉन साइन थिटा प्लस इथे काय साइन थिटा अपॉन कॉस थिटा. याच्यात क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे काय कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा इंटू साइन थिटा काय साइन स्क्वेअर थिटा अपॉन या दोघांचा गुणाकार येईल. गुणाकार काय येतो, साइन थिटा इंटू काय येतो कॉस थिटा. आता आयडेंटिटी काय सांगते की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. म्हणजे याच्यामध्ये ही जी व्हॅल्यू आहे ही आयडेंटिटी आहे, तिची व्हॅल्यू काय 1, म्हणून आपण ती किंमत त्याच्यात घेऊया. इथे 1 अपॉन काय साइन थिटा इंटू कॉस थिटा. मग हा दोघांनाही गुणाकारात येईल, 1 अपॉन साइन थिटा इंटू 1 अपॉन काय कॉस थिटा. पण तुम्हाला व्हॅल्यूज माहित पाहिजे की कोसेक थिटा इक्वल टू 1 अपॉन काय साइन थिटा आणि सेक थिटा इक्वल टू 1 अपॉन काय कॉस थिटा. म्हणजेच ही कशाची व्हॅल्यू आहे, कोसेक थिटा इंटू याची व्हॅल्यू काय हा झाला RHS. बघा अशा प्रकारे LHS इक्वल टू RHS. आणि म्हणून आपल्याला कॉट थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू कोसेक थिटा इंटू सेक थिटा. तर अशा प्रकारे हे प्रूव्ह करायचे. प्रत्येक गणित जर तुम्ही 2-2 वेळा सोडून बघितलं न बघता मग तुम्हाला हे गणित सोपे वाटतील. तसे तुम्हाला कठीणच वाटणार आहे, कारण ट्रिग्नोमेट्री मध्ये प्रूव्ह करण्यासाठी फॉर्म्युले पाठ पाहिजेत आणि बऱ्याच जणांचे फॉर्म्युले पाठ नसल्यामुळे त्यांना मध्ये जो फॉर्म्युला वापरायचा तो माहित पाहिजे कोणता वापरायचा आहे. मग अशा वेळी जर तुम्ही फॉर्म्युले जर केले नाहीत तर मग तुम्हाला ही गणित थोडीशी अडचणीचीच जाणार. फॉर्म्युले पाठांतराशिवाय याला पर्याय नाही. तर अशा प्रकारे आज आपण किती गणितं बघितली, 5 ग्रुप मधली. बाकीचे आपण
पुढच्या लेक्चरला बघूया.